जवळपास आरोग्य मित्र काम करतात। आरोग्य सेवेच्या संबंधित अत्यंत महत्त्वाची कामं हे कर्मचारी करतात। महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्याच्या माध्यमातून टीपीएच्या माध्यमातून आणि सर्व्हिस प्रोव्हायडरच्या माध्यमातून यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। आउटसोर्सिंगच्या माध्यमातून नेमणूक करण्यात आली आणि ह्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन सुद्धा मिळत नाही। त्याचबरोबर त्यांच्या प्रॉव्हिडंट फंडाची चोरी केली जाते। अनेक ठिकाणी ESI त्यांना लागू केलेली नाहीये। मोठी दडपणूक त्यांच्यावर केली जाते। जवळपास 12 आरोग्य मित्रांना संघटनेचे सभासद झाल्यामुळे संपात भाग घेतल्यामुळे त्यांना कामावरून कमी करण्यात आलेलं आहे। 108 चे वाहन चालक आहेत, त्यांचा 2014 पासून ते 2022 पर्यंत प्रॉव्हिडंट फंडाची चोरी करण्यात आलेली आहे आणि अत्यंत अल्प वेतनावर हे कर्मचारी काम करतात। अगोदर तर 11,000 12,000 रुपयावर हे काम करत होते। आपली संघटना झाल्यानंतर त्याच्यात थोडीशी वाढ झालेली आहे, परंतु किमान वेतनापेक्षा कमी वेतनावर हे सगळे कर्मचारी काम करतात। देशामध्ये सुप्रीम कोर्टाने 26 ऑक्टोबर 2016 रोजी निकाल दिलेला आहे, समान कामाला समान वेतनाने लाभ दिले पाहिजेत। आपल्याला माहिती आहे की सरकारच्या आरोग्य खात्यामध्ये ॲम्ब्युलन्स वाहन चालक आहेत, त्यांना 40,000 रुपये महिन्याला पगार आहे आणि इथे मात्र सर्व्हिस प्रोव्हायडरकडे काम करणाऱ्या वाहन चालकांना 19,000 रुपये, 18,000 रुपये, 20,000 रुपये पगार आहे। निम्म्यापेक्षा कमी वेतन त्यांना दिलं जातं। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं हे उल्लंघन केलेलं आहे आणि म्हणून आमची मागणी की 108 चे वाहन चालक जे आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार समान कामाला समान वेतनाने लाभ दिला पाहिजे, हे मागणी आहे। आरोग्य मित्राच्या बाबतीमध्ये आरोग्य मित्र ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत, MSCIT केलेले आहे, टेक्निकल काम करतात आहे, संबंध योजना लागू करण्यासाठीचा सगळा बॅकअप त्यांचा आहे आणि अशाच पद्धतीचं काम करणारे निळ्या खात्यामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना क्लास 3 ची वेतन श्रेणी लागू आहे। इथे मात्र 14,000 15,000 रुपये पगार त्यांना दिला जातो आणि त्यांच्याकडनं प्रचंड काम करून घेतलं जातं। आमची मागणी आहे की आरोग्य मित्र कर्मचाऱ्यांना क्लास 3 कर्मचाऱ्यांचे वेतन श्रेणी लागू केली पाहिजे आणि त्याचबरोबर आमची मागणी की आरोग्य खात्याच्या योजना हे राबवणारे कर्मचारी आहेत, हे आरोग्य खात्याचे कर्मचारी म्हणून मानले पाहिजेत आणि त्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला पाहिजे। ज्या कामगारांना 400 रुपये पगार होता ते कामगार लाल होटाकडे आल्यामुळे त्यांना 80,000 पगार झाला। कसा पगार झाला, तुम्ही काय रणनीती आखली होती, तुम्ही कशी पावलं उचलली, यात थोडक्यात सांगा। आपल्या अनेक जवळपास 500-600 उद्योगामध्ये, खाजगी उद्योगामध्ये आपल्या युनियन्स आहेत आणि तिथे युनियनमध्ये 100% कामगार असतात। कामगारांच्या वतीने युनियन झाल्यानं आपण मागणी पत्र देतो आणि मग त्यांच्याकडे पगारवाढीची मागणी करतो। आपण त्यांना चांगलं उत्पादन देतो, शिस्त देतो, गुणवत्ता देतो आणि मग पगारवाढीचे करार होत जातात। TDK ही कंपनी आहे, नाशिकमधली कंपनी आहे, 500 परमनंट कामगार आहेत, 82,000 रुपये त्यांचा पगार आहे। अशा पद्धतीने अनेक उद्योगामध्ये, आता CH टायर म्हणून मुंबईतली कंपनी आहे, तिथे 80,000च्या जवळपास पगार आहे। अनेक कारखान्यामध्ये सीटूच्या नेतृत्वामध्ये जे काय युनियन्स आहेत तिथे 40,000 50,000 60,000 70,000 80,000 रुपये पगार आहे। काही कामगार म्हणतात की पावती फाडली म्हणजे मी सभासद झालो, पण पावती फाडण्यापेक्षा ती संघटना मिलिटरीसारखी झाली पाहिजे असं आपण मगाशी बोललात, त्याबद्दल थोडक्यात सांगा। आम्ही CITच्या युनियनमध्ये प्रचंड एकजूट ही पूर्व अट आहे। नुसते 100-200 रुपये देऊन पावती फाडली म्हणजे तो सभासद झाला हे आम्ही मानत नाही। त्याला CITचा विचार पटला पाहिजे, सीटूची कार्यपद्धती पटली पाहिजे। 100% प्रामाणिक, 100% पारदर्शक पद्धतीने आम्ही युनियन चालवतो आणि सगळ्या कामगारांनी युनियनच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे। अर्थात कामगाराला विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही कुठलाही निर्णय घेत नाही। इथं आरोग्य कर्मचाऱ्यांची बैठक असेल, 108 वाहन चालकाची असेल, कुठली असेल, त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही कुठलाही निर्णय घेत नाही। पूर्ण लोकशाही पद्धतीने करतो, परंतु एकदा निर्णय झाला की जशी मिलिटरीमध्ये शिस्त असते तशी शिस्त आमच्या संघटनेमध्ये आम्ही प्रस्थापित केलेली आहे। 108 चे मालक हनुमंतराव गायकवाड TV चॅनलवरती येऊन सांगतात आम्ही कामगारांच्या काळजीपोटी खूप काम करतो, ते माझे कामगार नाही, ते माझे घरातले कुटुंब, माझे कुटुंब आहे घरातलं असं सांगतात आणि दुसरीकडे हे वास्तव आहे। काय सांगताल हनुमंतराव गायकवाडच्या भूमिकेबद्दल? मी पण त्यांची ती मुलाखत ऐकलेली आहे। मला तुमच्या माध्यमातून त्यांना एक विनंती करायची, आवाहन करायचं आहे की आदर्श मालक तुम्ही जर झालात तर आम्ही तुमचा सत्कार करू। आमचा मुद्दा असा आहे की या देशामध्ये सर्वोच्च न्यायालय हे सर्वात वरिष्ठ न्यायालय, त्या वरिष्ठ न्यायालयाने निकाल असा दिलेला आहे की समान कामाला समान वेतनाने लाभ दिला पाहिजे। हनुमंतराव गायकवाड सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करणार आहेत की नाही
हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मी तुम्हाला सांगतो, कंत्राटी कामगार नियमन आणि निर्मूलन कायदा आहे. ह्या कायद्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, आउटसोर्सिंग करताना, कंत्राटीकरण करताना मुख्य नियोक्त्याकडे जर काम करणारा कामगार आणि कॉन्ट्रॅक्टरकडे काम करणारा कामगार यांच्या वेतनामध्ये तफावत असेल तर मुख्य नियोक्त्याकडे असलेलं वेतन त्या कामगाराला दिलं पाहिजे, हे कायद्यामध्ये नमूद आहे. माझं हनुमंतराव गायकवाडांना एवढंच आवाहन आहे, कंत्राटी कामगार कायद्याचं तुम्ही उल्लंघन करत आहात, सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं उल्लंघन करत आहात, महाराष्ट्र सरकार स्वतः हे निकालाचं उल्लंघन करत आहे. तुम्ही जर हे निकालाची अंमलबजावणी केली तर तुम्ही जो दावा केलेला आहे तो मान्य करू आणि सर्व कामगार कर्मचाऱ्यांच्या वतीनं आणि CI2च्या वतीनं आम्ही त्यांचा सत्कार करू. BVG कंपनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत राष्ट्रपती भवनापर्यंत कंत्राट घेऊन लाखो कोटी रुपये कमवत आहे आणि ते कामगार आज मैदानामध्ये उपस्थित आहेत, त्याबद्दल थोडक्यात सांगा. मी तर तुम्हाला सांगितलं, प्रॉव्हिडंट फंड 2014 पासून 22 पर्यंत प्रॉव्हिडंट फंड भरलेला नाहीये, हे आमच्या कामगारांनी केलेली तक्रार आहे. आमचं म्हणणं असं आहे की किमान तुम्ही सगळ्या कायद्याची अंमलबजावणी करा. ESIचा कायदा, प्रॉव्हिडंट फंडाचा, बोनसचा कायदा, रजा संदर्भातला कायदा, नुकसान भरपाईचा कायदा. इथे 108 वाहन चालकांचा जर गाडीचा जर अपघात झाला तर त्या वाहन चालकाला वकील द्यावा लागतो, वाहन चालकाला खर्च करावा लागतो. ST मध्ये अशी परिस्थिती आहे का? ST जबाबदारी घेते, मुख्य नियोक्त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. बोलण्याची गोष्ट वेगळी आहे, परंतु संघटना झाल्यानंतर जरी हनुमंतराव गायकवाड बदलले तरी आम्ही त्यांचं स्वागत करू. आज तुम्ही आंदोलन करत आहात, आज तुम्हाला सरकारने काय वेळ दिला नाही, भेट दिली नाही, तर पुढचं पाऊल तुमचं काय असणार आहे? सरकार आम्हाला वेळ देईल, आम्हाला वेळ द्यायलाच पाहिजे, देतील ते. प्रकाश आंबेडकर हे अत्यंत चांगले मंत्री आहेत, त्यांच्या डोक्यामध्ये अधिकाऱ्यांनी जे घातलेलं आहे की ह्या कर्मचाऱ्यांचा आणि सरकारचा संबंध नाही आहे, ते विविध कायद्याच्या माध्यमातून आम्ही त्यांना निश्चितपणे काढून देऊ आणि ते निश्चितपणे चांगली भूमिका घेतील असे मला विश्वास आहे. धन्यवाद.